पण राऊतसाहेब, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आजही महाराष्ट्रातील लोकांना मराठी भाषा अस्मितेसाठी लढावं लागतं आहे. प्रांतीय परप्रांतीय वाद सुरू आहे. काल राज ठाकरेंनी एक विधान केलं, त्यात त्याचं म्हणतात की रिक्षावाल्यांमध्ये इतकी हिंमत येते कुठून की मराठी बोलणार नाही, अशी विधानं ते करतात. आणि मुख्यमंत्री म्हणतात की मराठी भाषा अस्मिता ही जोपासली पाहिजे, पण कोणाला मारहाण करणं भाषेच्या नावाखाली हेही आम्हाला मान्य नाही. मग सक्तीचा अर्थ काय? तुम्ही इथे जर पाहुणे म्हणून येत असाल, जसं आम्ही अनेक देशामध्ये जातो, फिरतो आणि येतो, तिकडे ती भाषा शिकण्याचा काही प्रश्न येत नाही. आता आम्ही काश्मीरला जातो म्हणून काय डोगरी भाषा शिकत नाही. आम्ही फिरायला सिमल्याला जातो किंवा अन्य राज्यात जातो, 4 दिवस जातो आणि येतो. असे कोणी येत असतील, जात असतील, त्यांच्यावरती कुठे आग्रह आहे भाषा शिकण्याचा? जे इथे येऊन वर्षानुवर्ष राहू इच्छितात, कामधंदा करू इच्छितात, त्यांनी मराठी शिकावं, ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना इतक्या मिरच्या का झोंबतात मराठीचं नाव काढल्यावर? तुम्ही मधल्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची राहील ही आपली गर्जना होती. काय झालं त्या गर्जनेचं? राज ठाकरे यांचं बरोबर आहे, उद्धव ठाकरेंचीही तीच भूमिका आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची पण तीच भूमिका होती की इथे राहणाऱ्या माणसाला मराठी येणं गरजेचं आहे. हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, त्या राज्यामध्ये जे नोकरीसाठी जातात, रोजगारासाठी जातात, त्यांना त्या राज्यातली भाषा आली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी भाषावर प्रांतरचना म्हणजे काय, भाषावर प्रांतरचना का झाली, याचा अभ्यास राज्याच्या आमच्या मुख्यमंत्र्यांनी करणं फार गरजेचं आहे. आज महाराष्ट्र दिन साजरा होतोय, मात्र सीमावासी भागातली जी 865 गावे आहेत ती आजही महाराष्ट्रात येण्यासाठी धडपड करत आहेत. तिथल्या सीमावासी गावामधील जी नागरिक आहेत त्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी तुम्ही वाली होणार की नाही? महाराष्ट्र राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या एकदा तरी सीमा बांधवांचा कधी साधा उल्लेख तरी केला आहे का? किंवा भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी इतक्या वर्षामध्ये की महाराष्ट्र जोपर्यंत बेळगावसह जे आपण 865 गावं सांगितली त्यांचा सीमा भागाचा समावेश होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र अपूर्ण आहे, याचा साधा उल्लेख तरी केला आहे का? हे एकदा त्यांनी आत्मचिंतन करावं. बेळगावमध्ये मराठी माणसावरती होणारे अत्याचार आणि मराठी दडपण्याचे जे प्रयत्न होत आहेत त्या संदर्भात त्यांनी साधा सुस्कारा तरी सोडला का? कधी तिकडल्या मुख्यमंत्र्यांना साधा फोन करून की आमच्या लोकांवरती, भाषिकांवरती अन्याय करू नका, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, हे त्यांनी कधी सांगितलं आहे का? आतापर्यंत हा खटला गेले 17 वर्षापेक्षा जास्त काळ न्यायप्रविष्ट आहे, त्यापेक्षा जास्त काळ झाला. मुख्यमंत्र्यांनी कधी या संदर्भात एखादी बैठक घेऊन सीमा भागातल्या संदर्भातले जे वकील आपण नेमलेले आहेत आणि ज्यांना सरकार पैसे देत आहे, त्या वकिलांना कधी बोलून विचारलं का की खटला पुढे का सरकत नाही, किंवा तुम्ही काय करताय? असं काय घडतंय की अनेकांना न्याय मिळतो आणि 20-20 वर्ष आमच्या न्यायालयात जो सीमा भागाचा खटला सुरू आहे त्या संदर्भात कधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ही संवेदना, जाणीव निर्माण झाली आहे का की मी सुद्धा तिकडल्या मराठी माणसांचाच मुख्यमंत्री आहे? हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. ज्यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी काळी मात्र संबंध नव्हता असे लोक आज राज्यावर बसले आहेत. मुख्यमंत्री सोडून द्या, जे शिवसेना म्हणून बसलेले आहेत ते उपमुख्यमंत्री आणि त्यांचे लोक, हे त्यांचं कर्तव्य नाही का? सीमा भागातल्या जनतेसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि मंत्र्यांची घोषणा केली. आपल्याला माहिती असेल 2 मंत्री त्यासाठी आहेत, एक शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील. हे 2 मंत्री कधीतरी बेळगावात जाऊन तिकडल्या मराठी बांधवांचे काय समस्या आहे, काय प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत, त्यांना आम्ही काय मदत करू शकतो या संदर्भात त्यांनी तिथे पाऊल तरी ठेवलं आहे का? एकनाथ शिंदेंनी कधी बेळगावात पाऊल ठेवलं आहे का? हे सांगावं ना. यांना काय चिंता आहे महाराष्ट्राची आणि तिकडल्या मराठी बांधवांची?